नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलवरती. बघा, सकाळचे 11 वाजलेत. आपल्या शेळ्या आता शेतामध्ये चरत आहेत. सकाळी 8 वाजताच सोडल्या होत्या आणि आज बघा फ्लावरच्या रानामध्ये आणलेल्या आहेत. तर आज खूप मस्त त्यांना मेजवानी जेवण भेटलेलं आहे. फ्लावर भेटली खायला आणि सर्व बघा शांत चरत आहेत. आता काय होतं, ऊन खूप होतं ना, त्याच्यामुळे सकाळच सोडल्यात आणि आता जवळजवळ बराच वेळ झाला आहे चरत आहेत. तर फ्लावरचं रान आहे आणि त्याच्यामध्ये काय झालं आहे, लवकर त्याच्यावरती कीड पडल्यामुळे आणि बी खोटं लागल्यामुळे फ्लावर लवकरच हे झाली बरं का, संपली. आणि गड्डे पण फार मोठाले नाही झाले बघा. फसवलं दुकानदारांनी, बी चांगल्या क्वालिटीचं दिलं नाही, झाडं चांगली मोठाली नाही झाली आणि बारीक बारीक गड्डे पडले बघा. त्याच्यामुळे भांडवल तर खूप गेलं आणि खर्च वसूल नाही झाला. तर 30-40% फ्लावर याच्यातली निघली असेल, बाकीची सर्व खराबच झाली बरं का. त्याच्यामुळे भांडवलसुद्धा गेलेलं वसूल नाही झालं, कारण क्वालिटी चांगली नाही लागली, चांगलं झाडं बळावली नाही, झाडं चांगली मोठाली झाली नाही आणि गड्डे पण चांगले पडले नाही. त्याच्यामुळे फ्लावर ही तोट्यामध्ये आली बघा. शेतकऱ्याचा असा अवघड असते, एवढा खर्च करूनसुद्धा पिकाचे पैसे नाही झाले का मग नाराज होतो बरं का शेतकरी. पण असो, शेतकऱ्याला पर्याय नाही, कारण त्याला हे नाही तर ते नाही, ते नाही तर ते पीक सारखं करावंच लागतं मित्रांनो. त्याला केल्याशिवाय पर्याय नसतो, कारण ह्या पिकामध्ये नाही भेटलं तर दुसऱ्या पिकामध्ये, दुसऱ्यामधलं नाही भेटलं तर तिसऱ्यामध्ये, अशी शेतकऱ्याला आशा असते. त्याच्यामुळे शेतकरी हे नाही ते नाही ते पीक सारखं करत असतो बरं का. मार्केट वगैरे चांगलं आहे. टॉमी मार्केट वगैरे चांगलं असतं बरं का. पण त्याची व्हरायटी आहे, ती व्हरायटी चांगली नाही लागली फ्लावरची आणि मग त्याच्यामुळे असा प्रॉब्लेम झाला आहे. सगळं तोट्यात गंमत आली आणि त्यातलं त्यात रोगलाई पण भरपूर आहे. खूप एवढे औषधं फवारले, भारीतले मागातले औषधं फवारली तरी कीड खूप पडलेली आहे बघा त्याच्यावरती. आणि कीड पडल्यामुळं जो गड्डा आहे तो पण खराब झाला. औषधाला सुद्धा त्यांनी हे नाही दिलं, काही इफेक्ट नाही झाला औषधाचा. त्याच्यामुळे असं झालं. हे तर पीक फ्लावरचं वायाच गेलेलं आहे. तर बघू आता याच्यात रोटर मारायचा आणि उन्हाळ कांदे लावून द्यायचे, जेणेकरून नाही मार्केट भेटलं तर आपल्याला आरणीमध्ये वखारीमध्ये ठेवता येतात. म्हणून आता याच्यामध्ये उन्हाळ कांदे लावण्याचं नियोजन आहे बरं का. तर बघू आता, पहिल्यांदा याला आहे ना धस्या मारायचा आणि मग धस्या मारला का रान भुसभुशीत होईल आणि मग त्याच्यात रोटर मारायचा. रोटर मारला म्हणजे सगळं हे फ्लावर वगैरे गबाळ सगळं गाडून जाईन, त्याचा तुकडे होतील. आणि अजूक रोप लावायला यायला 1 महिनाभर टाईम लागणार आहे. तोपर्यंत रान पण तापेल आणि रान तापलं म्हणजे मग नंतर मग सारे वगैरे पाडायचे, द्यायचे कांदे लावून. मग नाही का, नाही फ्लावरचं झालं तर कमीत कमी कांद्याचं तरी काहीतरी होईल. अशा हिशोबाने माल असतात बरं का शेतकऱ्याचे. हा नाही तर तो, तो नाही तर तो, असे पिकं घ्यावे लागतात. ह्या नाही तर त्या पिकामध्ये यश मिळेल आशा असते शेतकऱ्याला. आणि शेतकऱ्याची आशा खूप वाईट असते बरं का. त्याला अगोदर शेतीमध्ये धान पेरावं लागतं, ते उद्या येईल का नाही येईल याची गॅरंटी नसते, पण त्याचा स्वतःवरती विश्वास असतो आणि त्या विश्वासाच्या याने तो माल हे करत असतो. त्याला माहीत असतं एक ना एक दिवस आपल्या कष्टाचं फळ नक्कीच आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही.
आणि त्याच्यामुळे हा नाही तर तो नाही तर तो माल करत असतो बरं का. काही वेळेस काय होतं माहिती आहे का, बाजार असले तर पीक चांगलं येत नाही आणि काही वेळेस असं होतं पीक चांगलं जर असले तर मग बाजार चांगला मिळत नाही. म्हणजे असं उलटं होतं आहे. कारण शेतकऱ्याला सगळ्याच समस्यांना तोंड द्यावं लागतं. बाजार असूनसुद्धा पैसे मालाचे करता येत नाही, कारण बियाणे चांगले नाही निघत, बियाणे फसवतात. आता हे बघा ना, हेच फ्लावरचं बियाणं जर चांगलं भारी व्हरायटी जर मिळाली असती तर आता एवढी नुकसान झाली नसती. त्याच्यामुळे असं होत असतंय. बियाणेवाल्या कंपन्यावाल्या काय करतात, डुप्लिकेट बियाणं वगैरे उत्पादन करतात, कमी भावात विकतात आणि मग अशी शेतकऱ्याची फसवणूक होते. तर सगळ्या गोष्टीकडून शेतकऱ्यालाच खूप त्रास सहन करावा लागतो. याला बघा ना, आता तुम्हाला सांगतो, फ्लावर लावायच्या अगोदर सारे पाडल्याच्या नंतर त्याच्या कोली म्हणजे खड्डा घेतला प्रत्येक झाड लावण्यासाठी. झाड लावण्यासाठी एका वाफ्यात तुम्हाला सांगतो 4-4 खड्डे घेतले आणि त्या प्रत्येक खड्ड्याला शेणखत घातलं, रासायनिक खत घातलं आणि मग त्याच्यावरती फ्लावर लावली, मग पाणी सोडलं. म्हणजे खूप मेहनत करून पिकवलं. पण शेवटी बियाणं डुप्लिकेट लागल्यामुळे तोटा झाला बरं का. असं आता काही इलाज नाही, झालेल्या गोष्टीला काही पर्याय नसतो आहे. तर खचून न जाता दुसऱ्या उमेदीने उभं राहून आपण आता याच्यामध्ये कांदे लावण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर ठीक आहे, आता कांदे लावणार आहे आपण, 1 महिन्याभराने कांदे लावणार आहे. तर आता शेतकरी म्हटल्यावरती मग असं थोडंफार कमी जास्त होतच असते. आणि चला, ह्या पिकामध्ये नाही भेटलं तर दुसऱ्या पिकामध्ये नक्कीच भेटेल अशी 100% आशा आहे. आणि म्हणून आता आपण दुसरं पीक घेण्याचा याच्यामध्ये निर्णय घेतलेला आहे. तर असो, ठीक आहे. व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचं खूप खूप धन्यवाद, अभिनंदन. आणि असेच आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या चॅनलशी जोडून राहा. असेच आपले शेतीविषयक शेळीपालनाविषयक आपले व्हिडिओ असणार आहेत. तर हे बघा, म्हटलं आता चला, लोकांच्या जनावरांना जे चारायला द्यायची, तर आमच्याकडे काय होतं, ते बकरावाले येतात चारायला आणि ते बसतात. तर म्हटलं लोकांच्या जनावरांना जे द्यायची चारायला, तर आपल्या शेळ्या खातील 2-4 दिवस, म्हणून मागत होते 1-2 आपले मेंढपालवाले म्हणत होते आम्हाला द्या चारायला. तर म्हणलं नाही बाबा, माझ्या शेळ्यांना खायला नाही आहे काही. म्हणून मग म्हणलं चला 4-5 दिवस आपल्याच शेळ्या चरतील, आणि म्हणून त्यांना नाही दिले बरं का. चला, आपल्याच शेळ्या 8 दिवस खातील. आणि तशा पण आता आपल्या शेळ्या 9-10 वेलेल्या आहेत, त्यांना पण चाऱ्याची खूप चांगल्या गरज आहे. आणि म्हणून शेळ्यांनाच खायला ठेवलेले आहे बरं का फ्लावर. तर ठीक आहे, असो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असेच आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आपले शेळीपालनाविषयी माहिती असते आणि शेतीविषयक माहिती असे आपले व्हिडिओ असतात. तर ठीक आहे, असेच आपले व्हिडिओ बघत राहा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहून झाल्याच्यानंतर मित्रांनो, एक कमेंट करून नक्की सांगायचं आहे की तुम्ही व्हिडिओ कुठून पाहत आहे. मला कळेल बुवा आपला इथला व्हिडिओ कुठल्या गावामध्ये जाऊन पोचलेला आहे. तर नक्की व्हिडिओ पाहताना आपल्या गावाचं नाव कमेंट करा. एवढेच माझी विनंती आहे सर्वांना. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.